आज आपण कोलिम करणार आहोत। तर मी कोलिम स्वच्छ चाळून निवडून घेतले आणि तो आता मी कढईमध्ये चांगला भाजून घेते व्यवस्थित। भाजून झाल्यानंतर त्याला मी 2 वेळा पाण्यामध्ये धुवून तो पाण्यामध्ये उमळत ठेवला आहे। आता आपण घेतला आहे कांदा आणि कैरी, मिरची, लसूण आणि टोमॅटो। कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा, टोमॅटो, मिरची आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपल्याला कांदा अगदी बारीक नाही कापायचा आहे, थोडा जाडाभडाच कापायचा आहे। कांदा मंद आचेवरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे की त्याचा कलर गोल्डन ब्राउनिश होईल त्याप्रमाणे। आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ, जेणेकरून कांदा आपला चांगला परतला जाईल। छान मस्त की पाऊस पडतो इथे, तर पावसामध्ये अशी सुकी मच्छी खायला खूप आवडते, खूप छान लागते। चांगला परतवून घ्यायचा आपल्याला कांदा। तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आपला कांदा चांगला परतत आला आहे, थोडासा ब्राउनिश होत आला, गोल्डन ब्राउन होत आला आहे कलर। कांदा चांगला गोल्ड ब्राउनिश झाला ना की याचा कलर म्हणजे छान लागतो। आता झाला आपला जवळजवळ आपला कलर झालेला आहे। आता त्यात आपण तिखट टाकूया 2 चमचे, मिरची पावडर 1 चमचा टाकूया, धना जिरा पावडर चांगला परतून घेऊया, धना जिरा पावडर टाकूया आणि परतून घेऊया व्यवस्थित। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत भिजवलेला कोलिम, निथळून घ्यायचं आपल्याला, आणि कैरीचे काप। मला थोडं तिखट कमी वाटलं म्हणून मी 1 चमचा तिखट अजून टाकलं आहे। चवीनुसार मी टाकू शकता, तुम्हाला तिखट म्हणजे आवडत असेल तर। आमच्या इथे तिखट लागतं म्हणून मी 1 चमचा तिखट ॲड केलं। 10 मिनिटं शिजवूया। छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्याचे झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे, मंद गॅसवरती। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया। तयार आहे आपला कोलिम।